सकाळी आम्ही झोपेतून उठल्या असं केले आम्हाला. एकट्याने खाल्ले ना. रात्रीचे वाजलेले आहेत 3 आणि माझा आणि झोपेचा 36चा आकडा आहे सध्या. मला अजिबात झोप लागत नाही रात्री आणि आता असं झालं आहे की आता काय करू आणि थोडीशी एक्साइटमेंट पण आहे एका गोष्टीची. तुम्ही इथे पाहू शकता मी काही गोष्टी माझ्या कबडमधून मी काढत आहे. ही ॲक्सेसरीज आहेत जसं की हे बघा. इथे मी काही ड्रेसेस माझे आणि काही गोष्टी आहेत, ब्रेसलेट्स, इयरिंग्स, हेअरबँड, ब्रोच, हे असं सगळं काढून ठेवते आहे. इस्त्री पण इथेच आहे. काही कपडे मी मगाशीच इस्त्री करून बॅगमध्ये भरलेत आणि एकतर जो टॉप आहे तो इथेच आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं काय चालू आहे आणि मी सांगत पण नाही आहे काय ते. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे व्लॉगमध्ये. आणि मी काय करते आहे, कुठे चालली आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मी तुम्हाला जसं पुढे वेळ जाईल तसं पुढे सांगेन मी कुठे जात आहे ते. सो स्टे ट्यून. बराच वेळ झालं मी माझी प्लाझो शोधते आहे आणि ती प्लाझो काही मला सापडत नाही आहे. कधी असं वाटतं की अरे माझ्याकडे कपडेच नाही आहेत आणि कधी असं होतं की यार इतके कपडे आणि कुठे काय आहे तेच सापडत नाही आहे. सगळे कपडे तर व्यवस्थित अरेंज करून ठेवलेले आहेत बट माझी प्लाझो सापडणं खरंच मुश्किल आहे एवढ्या सगळ्या कपड्यांमध्ये. मे बी एखाद्या अशा बॅग्समध्ये वगैरे कुठे ठेवलेली असेल तर मला ती चेक करायला लागेल. बघूया कुठे सापडते आहे. तिकडे अक्षय एकदम बिनधास्त झोपलेला आहे. त्याचं आणि झोपेचं प्रचंड घट्ट नातं आहे. त्याला पटकन झोप लागते. म्हणजे सकाळी 6:30चा कॉल टाईम आहे हे कळाल्यानंतर घरातून ऑफकोर्स अर्धा-पाऊण तास आधी निघायला लागतं कारण सकाळी ट्रॅफिक नसतं म्हणून. जर तेच ट्रॅफिक असेल तर 1-1.5 तास तरी त्याला इथून जावं लागणार लवकर. आणि त्याचा मला 7:30ला कॉल आला संध्याकाळी की मी निघतो आहे, माझं पॅकअप झालं आहे आणि यार लवकर झोपायला लागणार आहे कारण मला परत लवकर उठायचं. माझं 6:30 वाजता माझा कॉल टाईम आहे. तो आला 8:30 वाजता, जेवण केलं आणि तो झोपला. म्हणजे त्याला इतकी पटकन झोप लागून जाते बघा. लाईट्स ऑफ आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही दिसणार नाही आणि माझा त्याला डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी इकडे दार बंद करून माझं आता सगळं काम चालू आहे माझं. खूप नशिबवान असतात यार अशी लोक ज्यांना पटकन झोप लागून जाते आणि एक मी आहे. म्हणजे त्याच्या आधी मला धाक असतो सकाळी उठून जेवण बनवायचा, त्याचा टिफिन बनवून द्यायचा. पण मी भूतासारखी रात्रभर जागी असते आणि सकाळी मग टिफिन बनवून झाल्यानंतर मग मी परत झोपते. सध्या झोपेचं शेड्यूल माझं खूप बिघडलेलं आहे. त्याच्यासाठी काय करू, काही उपाय असतील तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. मी मेडिटेशन केलं, एक्सरसाइज केली, हे सगळं करून माझं झालेलं आहे. त्याच्यावर अजून काही एखादा ऑप्शन असेल झोपेसाठी तर प्लीज सांगा यार. इतक्या सहजासहजी चांगले प्लॅन्स बनत नसतात म्हणतात ना, हे खरंच खरं आहे. एवढा प्लॅन केला, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, बस आता उद्या सकाळी निघायचं एवढंच बाकी आहे. आणि ज्या व्यक्तीसाठी जायचं होतं त्याच व्यक्तीला थोडीशी इंजुरी झालेली आहे आणि तीच व्यक्ती येत नाही आहे. तर आता इतकं कन्फ्युजन झालं होतं की यार काय करायचं, प्लॅन कॅन्सल करायचे का काय करायचं. बट त्या व्यक्तीचं असं म्हणणं की यार माझ्यासाठी प्लॅन कॅन्सल करू नकात, ऑलरेडी आपलं बुकिंग झालेलं आहे तर तुम्ही जा. सो मला तर अजिबातच इच्छा नाही राहिली, खूप बोर झालं. जेव्हा ज्या स्पेशल व्यक्तीसोबत जायचं आणि स्पेशल व्यक्ती नसेल तर वाईट वाटतं ना, कारण ज्या गोष्ट म्हणजे जिच्यासाठी हे सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे तीच व्यक्ती नसेल तर मग याला काय अर्थ आहे. असं सगळं करत बरीच लोक कॅन्सल झाले. म्हणजे 10-12 जणं जाणार होते, त्यापैकी आता फक्त 2च जण ग्रुपमधले जात आहेत आणि माझा दुसरा ग्रुप आहे त्यातले 3 जण येत आहेत. असे मिळून आम्ही फक्त 5 जणं जातो आहे. अक्षयला चल म्हटलं पण अक्षयचं शूटिंग आहे त्याच्यामुळं अक्षयलाही जमत नाही आहे. सो बघू कशी होती आहे ट्रिप. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आता मी तयार झालेली आहे आणि आता मी निघणार आहोत. आणि मी जाणार कुठे आहे याची एक छोटीशी हिंट मी माझ्या एका रील्समध्ये दिलेली होती. सो तुम्हाला थोडी हिंट लागलेली असेल की मी कुठे जाणार आहे. सो स्टे ट्यून. पुढे कळेल तुम्हाला एक्झॅक्टली जाणार कुठे होते, स्टोरी काय आहे ती मी तुम्हाला पुढे सांगेन. आली आपली लिफ्ट. सर तुमची बायको फिरायला जाते त्याबद्दल काय सांगताल? त्याबद्दल काय सांगणार, गप्प बसायचं काय करायचं. किती नालायक माणूस आहेस रे. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय टाक. मी चालू आहे शूटिंगला आणि मी माईक घेऊन जाईल गाडीवर. अरे कहना क्या चाहते हो? वाव
सोसायटी पण आमची छान तयार झालेली आहे होळीच्या सेलिब्रेशनसाठी. अरे पण हे सगळं तर वरती होतं, हे खाली कसं काय आलं? ये चल क्या रहा है बे? आणि कोइन्सिडेंटली अक्षय आणि मी परत मॅचिंग झालेलो आहोत. आणि या माणसाकडे इतके कपडे माझ्यापेक्षा जास्त, पण त्याला हाच टी शर्ट घालायचा असतो. ते चांगलं आहे म्हणून चालतो. म्हणजे अक्षरशः तो टी शर्ट फाटूच तर हवा पडणार आहे आणि तो लवकर फाटणार आहे. पुढच्या वर्षी होळीला त्याच्या अंगावर हा टी शर्ट. बरं. अक्षय मला बस स्टँडपर्यंत ड्रॉप करणार आहे. इथे मी सकाळी मस्त ताज्या हवेचा आनंद घेत होते आणि खूप गरमी पण होत होती मला, म्हणून मी स्टोल बांधलेला नव्हता. परंतु मुंबईसारख्या ठिकाणी खूप जास्त धूळ वगैरे असते, त्यामुळे स्टोल बांधणं खूप गरजेचं आहे. नंतरनं थोडा वेळ थांबल्यानंतर मी स्टोलसुद्धा बांधला. अक्षयने मला बस स्टँडच्या बरंच बाहेर सोडलं, कारण मी त्याला एक बस स्टँड सांगत होते आणि तो मला दुसरंच बस स्टँड सांगत होता. इथे थोडीशी आमची जमलिंग झाली आणि त्याला शूटसाठी कॉल आला की अरे लवकर ये, तुझा पहिला सीन आहे. त्यामुळे त्यानं मला बाहेरच अर्ध्या रस्त्यावर सोडलं आणि मग गेला. जमलिंग अशी झाली की मी त्याला नान्सी कॉलनी सांगत होते आणि तो मला सुकरवाडीचं बस स्टँड सांगत होता आणि त्याला वाटलं की सुकरवाडी बस स्टँड म्हणजेच नान्सी कॉलनी आहे. अशी ही लाल डब्बा बस मला मिळाली आणि मला अजिबात बसचा प्रवास आवडत नाही, कारण मला फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मी बसनी प्रवास करणं खूप जास्त टाळते. ही बस खूप फिरून जात होती, त्यामुळे तुम्ही पाहू शकता माझा चेहरा कसा झालेला आहे. मला खूप फ्रस्ट्रेशन आलं होतं की यार मी लवकर पोहोचेल का. एकतर तो ड्रायव्हर नवीन होता, त्यामुळे त्याला रस्तासुद्धा माहीत नव्हता. त्यानं खूप गोल फिरवून कुठल्या मार्गे आणलं ते मलासुद्धा कळालं नाही. आमचं सर्वांचं एक कॉर्डिनेशन होण्यासाठी आम्ही भूमकर चौकात भेटायचं ठरवलं होतं. आणि हा आहे माझा आजचा आउटफिट. विकत घेतलेली गरिबी, म्हणजेच फाटकी पॅन्ट आणि टॉप. कॅन्सल होत भरपूर जण कॅन्सल झालेले आहेत. इकडे रुपाली येऊन थांबलेली आहे, मी पण आलेली आहे. आता बाकीचे फ्रेंड्स येतील. आणि मेन म्हणजे आम्ही जाणार कुठे होतो, आम्ही आमच्या मैत्रिणीच्या बॅचलर पार्टीसाठी जाणार होतो. आणि आमची जी ब्राईड आहे, मी जे काल सांगितलं की एक त्या मेन व्यक्तीलाच इजा झाली आहे पायाला, म्हणून तीच आमची ब्राईड, तिलाच पायाला इजा झाली आहे. त्याच्यामुळे तिचं येणं कॅन्सल झालेलं आहे. मग आता माझे बीडचे फ्रेंड्स आणि आम्ही असा आमचा प्लॅन ठरला की आता आपण तरी जाऊ, जे राहिलेलो आहोत ते, म्हणजे जे राहिलेले आहेत ते तरी जाऊया असं ठरवून आम्ही आता निघालो आहे. त्याच्यात पण भरपूर संकट आली आम्हाला, मला स्वतःला पण भरपूर संकटांना मात देऊन यावं लागलेलं आहे. आम्ही निघालो आहोत लोणावळ्याला पावना डॅमला. इथे आमची एक गाडी आलेली आहे. याच्यामध्ये हा आहे कार्तिक आणि जो समोर बसलेला आहे मागे दिसतोय तो आहे कमलेश. इथे आम्ही आमच्या बॅग डिक्कीमध्ये टाकले आणि आमची सवारी निघाली लोणावळ्याच्या दिशेने. आमचे काही दुसरे फ्रेंड्स होते ते बाईकवर येणार होते, कारण आमच्याकडे मी जे बोलले एक्स्ट्रा तिकीट्स राहिलेले होते. ज्या फ्रेंड्सचं कॅन्सल झालेलं आहे ना, त्यांच्या तिकीट्सवर आम्ही दुसऱ्या फ्रेंड्सना बोलवून घेतलेलं होतं. सो ते बाईकने येणार होते. आम्ही पोचलेलो आहोत पावना डॅम कॅम्पिंगला आणि आमचा चेक इन टाईम थोडासा लेट होता आणि आम्हाला खूप जास्त भूक लागलेली होती, म्हणून आम्ही एक हॉटेलमध्ये हा नजारा जेवण केलं आणि आमची पेटपूजा केली. हो आताच आमचं खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही इकडे डॅमकडे जाणार आहोत. आपण भरपूर ठिकाणी आकर्षित व्हावं यासाठी खूप सारे पॉईंट्स इथे दिलेले होते, जसं की ही इंस्टाग्रामची फ्रेम होती जिथे फोटो काढण्यासाठीचा पॉईंट होता. इकडे एक छान असा आर्टिफिशियल धबधबा होता आणि खाली त्या पाण्यामध्ये मस्त असे कलरफुल मासे देखील होते. वन डे ट्रिपसाठी खरंच हे एक बेस्ट लोकेशन आहे. आणि पुढे आपण पाहू शकता या डॅमचा काय सुंदर असा नजारा इथून दिसत होता. खूप सारे लोक तिथे फोटोज काढत होते, बोटिंग करत होते, परंतु आम्ही बोटिंग वगैरे नाही केलं कारण खूप जास्त ऊन होतं. खरंच खूप सुंदर नजरेमध्ये भरून घेण्यासारख्या गोष्टी इथे होत्या आणि मी सिरियसली सांगते, मी इथे खरंच खूप कमी फोटो सेशन केलेलं आहे. कधी काय होतं ना, आपण फोटोज आणि व्हिडिओच्या नादामध्ये हे विसरूनच जातो की आपण इथे ह्या गोष्टी बघण्यासाठी आलेलो आहोत आणि नेमकं तेच बघायचं राहून जातं. परत आपल्याला पश्चाताप होतो की आपण फोटोज व्हिडिओज काढत बसलो. उठ रे, पैसे दिले का? अरे हे बघ इकडे जस्ट बॉर्न झालेले हे. हा एक खूप सुंदर असा क्षण होता. सशाचे न्यू बॉर्न बेबीज जस्ट जन्माला आलेले, जस्ट बॉर्न झालेले. माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता मी पाहायला मिळालेलाच प्राण्याला जन्म वाटत होतं यांना पाहून, किंवा त्याचे इतके छोटे पिल्ले कधीच पाहिले.
इथं तुम्ही झाडांची सेवा सुद्धा करू शकता. झाडाचा ससा केला त्यांनी. प्राणीच केलं त्याला. आमच्या इकडे ना वाघ नाही जायला, त्यामुळं हा त्याचा वाघ बनवत आहेत आम्ही. पण तो ससा बनला, वाघाचा ससा बनला का? तो अजून ओळखू नाही ना, दिसत नाही, त्यामुळे ओळखू येत नाही. ज्यावेळेस पूर्ण होईल ना त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर कळून जाईल की तो अजून तोंडच तयार नाही झालं. त्या हॉटेलमध्ये जेवण खावण करून आम्ही परत आमच्या डेस्टिनेशनकडे जायला निघालो, जे आमचं मेन डेस्टिनेशन होतं. आणि आता फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या मेन लोकेशनला, शांताई पवना रिसॉर्ट. आम्ही या लोकेशनच्या आतमध्ये जाण्यासाठी आणि हा व्ह्यू पाहण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड झालेलो होतो सगळेजणच. मग आम्ही आतमध्ये गेलो, पूर्ण व्ह्यू बघितला. छान अशा हॉटेल्ससारख्या रूमसुद्धा इथे अवेलेबल होत्या. हे बघा, हा कार्तिक इथूनच नाचत नाचत चाललाय. आणि आम्ही टेंट बुकिंग केलेले होते, त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदाच मी तर टेंटमध्ये राहणार होते. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता टेंटचा. आपण पाहू शकता काय सुंदर असं त्यांनी व्यवस्थित सगळं अरेंजमेंट जे आहे ते करून ठेवलेलं होतं. आणि आतमध्ये मस्त म्युझिकसुद्धा चालू होतं. लवकर पोहोचल्यामुळे आम्हाला इथे एक फायदा झालेला होता, तो म्हणजे आम्हाला ज्या साईडचे टेंट हवे होते ते आम्हाला भेटलेले होते. इकडे टेंटमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सेपरेट चेंजिंग रूमसुद्धा अवेलेबल आहे. आणि तिथे जाऊन मी आणि रुपालीनी चेंज केला आणि मग आम्ही इकडे आलो. आणि हा आहे आपला टेंट. हे पाणी फार काही खोल नव्हतं, याचा फ्लो देखील खूप कमी होता आणि स्विमिंग पूलची जितकी हाईट असते तितकीच हाईट यासुद्धा पाण्यामध्ये होती. कदाचित त्याहीपेक्षा कमी असेल. आणि आमच्यामध्ये कमलेशला स्विमिंग येत होतं म्हणून आम्ही कॉन्फिडेंटली इथे उतरून एन्जॉय करू शकलो. त्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि आम्ही होळीच्या दिवशी इथे गेलेलो होतो, त्यामुळे सर्वांनी इथे जय्यत तयारी केलेली होती होळीची. इथे होळी पेटवलेली होती. मग आम्ही होळीचं दर्शन घेतलं आणि नंतर चालू झाली DJ नाईट. रुपाली एक सुंदर डान्सर आहे. ती ॲक्टर तर आहेच आहे, त्याचबरोबर तिला गाता देखील छान येतं. तिचा आवाजही सुंदर आहे आणि तिला सगळ्या गाण्याच्या हुक स्टेप्ससुद्धा माहीत असतात, त्याच्यामुळे ती डान्स पण खूप छान करते. तिच्या ब्लॉगमध्ये तुम्ही तिला डान्स करताना नक्कीच पाहिलं असेल. आणि आता आपण येऊया या मेन मुद्द्याकडे, याच्या पॅकेजबद्दल. आपल्या खिशाला परवडेल असं हे याचं पॅकेज आहे. 1200 रुपयामध्ये 1 नाईट स्टे, त्यानंतर गेल्या तर त्यांचा संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण आणि दुसऱ्या दिवशी मॉर्निंगचा नाश्ता आणि मग पॅकअप, असं सगळं त्यांचं पॅकेज आहे. पावनामध्ये 300 ते 350 रिसॉर्ट आहेत, त्यापैकी हे सर्वात जास्त हाय रेटिंग असलेलं रिसॉर्ट आहे. आता आमचे दुसरे फ्रेंड्स देखील आलेले होते आणि त्याचबरोबर इथे DJ नाईट संपलेली होती. इथला जो DJ आहे, DJ शुभ्स, त्याच्याबद्दल थोडंसं सांगेल. तो खरंच खूप सुंदर DJ आहे. त्यानं जे काही गाणे वाजवले होते आणि त्याच्यावर आम्ही जे काही ताल धरून नाचलो होतो, वा, खूप मजा आली. आणि DJ नाईट संपल्यानंतर ना इथे स्टार्ट होतो तो हा शो. हा थोडा वेळ शो चालतो, त्याच्यानंतर मग जेवणाची तयारी दुसरीकडे चालू असते. आणि हेच आहेत आमचे फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्स, ज्यांना आम्ही एक्स्ट्रा तिकिटावरती बोलवून घेतलेलं होतं. ते थोडेसे लाजत होते कारण आम्ही पहिल्यांदाच या लोकांना भेटत होतो, त्याच्यामुळे आमचे टेबल्स देखील सेपरेट होते जेवणाचे. बार बार दिल ये गाए जो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर कोमल, हैप्पी बर्थडे टू यू. इथे एक गोष्ट सांगायला मला आवडेल, ते म्हणजे आम्ही आलो होतो की कोमलच्या बॅचलर पार्टीसाठी, जी बॅचलर पार्टी आमची कॅन्सल झालेली होती. बट कोमलचाच बर्थडे, म्हणजे ही दुसरी कोमल आहे, हिचा बर्थडे आम्ही इथे सेलिब्रेट केला. त्याच्यामुळे एक मनाला आनंद मिळाला की चला यार, बॅचलर पार्टी नाही तर निदान बर्थडे तरी ते पण कोमल नावाच्याच मुलीचा सेलिब्रेट झाला. आणि ती आमच्या ग्रुपमधली होती विशेष म्हणजे. आणि त्याच निमित्ताने केक देखील खायला मिळाला. मी आणि कमलेश, आमच्या ग्रुपमधले आम्ही 2 असे इन्सान आहोत जे खूप फूडी आहोत. आम्हाला काहीही द्या, फक्त नॉनव्हेज सोडून. जेवण झाल्याच्या नंतरनं इथे मस्त असा बोनफायरच्या समोर लाईव्ह म्युझिक शो चालू होता. अजिंक्य घोरपडे असं या सिंगरचं नाव आहे. खरंच तो मस्त सिंगिंग करत होता आणि छान गिटार वाजवून एंटरटेन करत होता सर्वांना. यानंतर आम्ही सर्वांनी आराम केला आणि मॉर्निंग झाली. सो मॉर्निंगचा नजारा आता तुम्हाला मी दाखवते. किती छान आणि प्रसन्न असं वातावरण वाटत आहे सकाळी सकाळी.
एवढ्या अशा मोकळ्या हवेमध्ये, छान नेचरमध्ये तुम्ही सकाळी सकाळी आम्ही झोपेतून उठल्या असलं केले आम्हाला. काली जुल्फे रंग सुनहरा. पुढचं काय? मुंह तो दिखाओ. स्वतः राहिला आणि आमच्याच मागे लागलाय सकाळी सकाळी. म्हणजे मी लोकांना एवढ्या टिप्स सांगितल्या, मीच फॉलो नाही केल्या. फॉलो करण्याचा वेळच नाही. सकाळी उठून झोपेतून उठून तेल लावत बस. ब्लँकेट काढलं कलर पडलाय. फॉलो करायला वेळच नाहीये. याला का बरं सोडायचं? दिसत नाही का भरलोय ना अजून पाहिजे तुम्हाला. तुमचे देखील मित्र जर आमच्या मित्रांसारखे विचित्र असतील ना, तर मी एक टिप्स तुम्हाला इथे देईल. तुम्ही ना रात्रीच तुमचं स्किन केअर करून झोपा. रात्रीच केसांना, अंगाला, पूर्ण बॉडीला, तोंडाला मस्त हेअर ऑइल वगैरे जे काही मी त्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा. नाहीतर हे मित्र असे सकाळी सकाळी येऊन तुम्हाला भरवतील आणि तुमच्या टिप्स तशाच राहून जातील. हा इकडे डॅम आहे आणि थोडी सायंकाळच्या टाईमला इथे पाणी सोडलं जातं. तेव्हा ते पाणी आहे ना, ते जे टेबल्स ठेवलेले आहेत ना त्याच्या थोडंसं वरती येतं. आणि इकडे रिसॉर्ट टाईपमध्ये आहे. परंतु आम्ही टेंट घेतलेले होते. पण रात्री जो काही सीन दिसतो ना, रात्री खूप सुंदर दिसतं लाईटच्या प्रकाशात. खूप सुंदर सुंदर लाईट्स यांनी लावलेले आहेत. इकडं हे जे मंदिर आहे ना, 100% हे मंदिर महादेवाचंच असणार आहे. हे एक छोटंसं कुत्रं आहे जे आपल्याला प्रोटेक्ट करतं. आणि हे बघा मस्त इथून असं झुळझुळ वाहतंय पाणी. जेव्हा इकडून पाणी सोडलं जातं ना धरणातून, तेव्हा ते खूप फास्ट दिसतं जातं ना. 2 मछली पाणी में गई. इथे आमचं मस्त कलर खेळून झालं. देन आम्ही रेन डान्स केला आणि नंतर झाली आमच्या पॅकअपची वेळ आणि आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो परतीच्या प्रवासासाठी. मी विचारतोय की तुम्ही सगळ्यांनी कसं एन्जॉय केलं, तुम्हाला आवडला? यस. कॅम्पिंग असं पण आहे की आता ही कॅम्प संपली ना, हा जो कट्टा आहे त्या कट्ट्याच्या पलीकडे गेली काय बोलणार आहेस का? लंबी नाही. आणि आम्ही बऱ्याचशा इथून आमचं पॅकअप झाल्यानंतर आम्ही आलो किगा आईस्क्रीम इथे आईस्क्रीम खायला. हे लोक पैसे देऊन खातात आणि असं अरे यार खायचं तर निदान काय म्हणतात त्याला, पूर्ण खा, पैसे देऊन खाताय तर. खाऊन माझा, टाकून माजू नका. आणि एक सुंदर असं हे किगा आईस्क्रीमचं स्टोर आहे जिथे आम्ही आलेलो आहोत. खूप छान छान आईस्क्रीम आहे त्यांचे. इथे नक्की एकदा व्हिजिट करा. भरपूर आईस्क्रीम आम्ही खाल्ले. किती बी समोर येऊ द्या, एकटा बास. एकटा खातो हा इतके आईस्क्रीम. हा नाही खाल्ले, एकट्याने खाल्ले ना, एकट्याने खाल्ले. त्यानंतर या सर्वांनी मला टाटा बाय बाय करून एका गाडीमध्ये बसवून दिलं आणि मी निघाली रिटर्न येण्यासाठी. आणि आता फायनली आपण पोचलेलो आहोत मुंबईमध्ये माझ्या घराच्या इथे. आणि अक्षय मला घ्यायला येतोय. काय नाही, व्लॉग आता इथे संपला ना, तू घ्यायला आला मला. नाही इथे नाही संपत, सोसायटीतला कचरा बघून संपन. अच्छा ठीक आहे. नाहीसे अक्षयला धुलीवंदनच्या दिवशी सुट्टी भेटलेली होती आणि त्याचमुळे त्यानं माझ्या ताई आणि जिजूंना बोलवून घेतलेलं होतं, कारण आमच्या सोसायटीमध्ये होळीचं सुद्धा छान सेलिब्रेशन होणार होतं. वा, चुकीच्या दुकानात आली आहे मी.
म्हणजे दुकान बरोबर आहे, मी चुकीच्या ठिकाणी चुकली. ॲक्च्युली या दुकानामध्ये आम्ही दूध घेण्यासाठी आलेलो होतो, कारण माझ्या ताई जिजूंना निघायचं होतं आणि त्यांना चहा लागतो म्हणजे लागतोच, सकाळचा देखील आणि सायंकाळचा देखील. आणि विशेष म्हणजे मी याचे फक्त स्नॅप्स टाकते, पण मी खात काहीच नाही, कारण मी सध्या आहे डाएटवरती. आणि आता आपण पोचलेलो आहोत सोसायटीमध्ये. जसं की मगाशी अक्षय बोलला होता की सोसायटीतला कचरा पाहून तुझा ब्लॉग संपव. आणि सिरियसली यार खूपच जास्त घाण झालेली आहे सोसायटी, परंतु हरकत नाही, एखाद्या दिवशी एवढा कचरा होणारच आहे. आणि 4-5पर्यंत सगळं सेलिब्रेशन चालू होतं, सो इतकं घाण तर होणारच, पण सकाळी हे पूर्णपणे क्लीन झालेलं दिसणार. येवा 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 येवा, ही आमची इथली खिडकी, इथनं जीव देवा. सो आता ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूयात. आणि हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.